गंगानगरच्या वार्ड क्रमांक 1, 2, 3, 4 या संपूर्ण वार्डामध्ये राष्ट्रवादी पुन्हा आपला विजयाचा गुलाल जो आहे तो उधळलेला आहे आणि आपण पाहतोय राष्ट्रवादीचे अधिकृत असणारे चारही उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, राष्ट्रवादी पुन्हा या म्हणीप्रमाणे आज राष्ट्रवादीचा गुलाल जो आहे तो पुन्हा एकदा उधळलेला आहे। कसं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे पाहून? माननीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सगळ्यांचे लाडके नेते गणेशआबा ढोरे, प्रवीण शेठ कामठे यांच्या नेतृत्वाखाली जे आमचे प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 4 जो आम्ही नेतृत्व जे आम्ही उषाताईनं आम्ही जे करत होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळीकडे घड्याळचे उमेदवार निवडून आणलेले आहेत। त्याचप्रमाणे फुरसुंगी उरुळी नगर परिषदमध्ये 20+ आकडा बहुमताने पूर्णपणे नगराध्यक्षसहित राष्ट्रवादीने पूर्णपणे सत्ता आपली काबीज केलेली आहे आणि 2 आजी आणि माझी ह्या दोन्ही आमदारांना घाटाच्या वरचा रस्ता दाखवलेला आहे। आम्ही कायम मनामध्ये एक संकल्पना होती, नगराध्यक्षपद हे पटकोल्याशिवाय राहणार नाही। याही म्हणीप्रमाणे आपण ही संकल्पना आता पूर्ण झालेली आहे, हे चित्र आता पाहावयास मिळते। काय सांगाल याबद्दल? 100% आता आपण जे पाहतोय जो युवक वर्ग जो आपल्या भागातला जो आहे तो चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीचं काम करत होता आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला पूर्णपणे यश संपादित करण्यामागं ह्या युवकांची साथ, महिला भगिनीची साथ, ज्येष्ठांची साथ आम्हाला लाभलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय कैलास बापू, उषाताई ढोरे हे देखील या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे। कैलास बापूंच्या कामाबद्दल जर आपण पाहिलं तर जनतेशी संवाद साधत असताना कायम जनता कैलास बापू ढोरे यांच्या कौतुक जो आहे तो भरभरून करत होते, कारण की त्या भागामध्ये पुष्कळ अशी कामं जी आहेत ते कैलास बापू यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं आणि त्यांच्या सौभाग्यवती उषाताई ढोरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यांनी देखील आज या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळलेला आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, काय वाटते आज कैलास बापू ढोरे यांनी म्हणल्याप्रमाणे आज त्यांचा वारसा तुम्ही पुढे घेऊन चालवत आहात आणि विजयाचा गुलाल देखील अक्षरशः आपण उधळलेला आहे, काय सांगाल? प्रथमतः मी सर्व आपल्या जनतेचे आणि गंगानगरवासियांचे, भेखराईनगरवासियांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी बापूंनी जे कामं केली त्या कामावरती विश्वास ठेवून आम्हाला जिंकून आणलेला आहे आणि आम्हाला साथ दिलेली आहे। अशीच साथ या सर्व जनतेची आम्हा सगळ्यांनाच कायम आमच्या पाठीमागे राहावे अशी मी तुम्हाला प्रार्थना करते आणि शुभेच्छा देते सगळ्यांना। ताई, आज बाप्पू असते तर निश्चितच आजचा दिवस हा खूप वेगळ्या दृष्टीने पाहायला मिळाला असता आणि त्या संदर्भात आपण भावूक देखील झालेलं दृश्य आम्हाला पाहावयास मिळते, काय सांगाल? आज बाप्पू या ठिकाणी पाहिजेच होते, कारण काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे ही जी गंगानगरच्या वार्डामध्ये जे निवडून आलेले आहेत ते केवळ ह्या मतरूपी आशीर्वादाने एक प्रकारे बापूंना श्रद्धांजलीसुद्धा दिलेली आहे की बापूंची ताकद आज गंगानगरच्या मागं होती, ती ताकद आमच्या 5 उमेदवारांना बापूंमुळे हे घडलेलं आहे आणि बापूंमुळे आम्हाला कायम आशीर्वाद मतरूपी मिळत राहणार आहे। ही मला 1,00,000% ग्वाही आहे गंगानगरचा आणि बापूंचा एक वेगळ्या प्रकारची नाळ जोडलेली होती, ती नाळ आम्ही त्यांच्या पुढे अशीच चालू ठेवू अशी एक ग्वाही देतो आम्ही। नक्की। त्याचबरोबर आपण पाहतोय सर्वसामान्य तळागाळातल्या गरीब कुटुंबातली स्नेहलताई जवंजाळ हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार होत्या आणि त्यांनी देखील आज या ठिकाणी स्वप्न पाहिलं नसताना देखील स्वप्न साकार झालं असं म्हणीप्रमाणे आज त्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेल्याचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळतंय। ताई, आपण विजयाचा गुलाल उधळलेला आहे, स्वप्नात नसताना देखील स्वप्न पूर्ण झालेलं आहे, काय सांगा? फक्त कैलास बापू ढोरेंनीच पूर्ण केलेलं आहे बरं का, बस एवढंच मला सांगायचंय। इथून पुढची संकल्पना काय असणार आहे? सगळं बापूंचा वारसा पुढे चालवणार ही संकल्पना खूप नक्की। त्याचबरोबर आपण वार्ड क्रमांक 3चे अधिकृत उमेदवार सचिनदादा देवकते हे सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, जनतेशी संवाद साधत असताना अनेक जनतेने आपल्यावरती एक आशा ठेवलेली आहे, जनतेची अपेक्षा आपल्यावरती आहे, वार्ड क्रमांक 3चा विकास हाच आपला ध्यास असं जनतेचं मन आहे, असं जनतेची संकल्पना आपल्यावरती आहे। संकल्पनाला कधी तडा तर जाणार नाही? अजिबात नाही जाऊ देणार, कारण गेल्या 20 वर्षापूर्वी जर आपण बघितलं गंगानगर तर पूर्वी चिखलाचं साम्राज्य होतं,
सुविधा नव्हत्या या भागामध्ये, त्यावेळेस कैलासवासी या भागाचे शिल्पकार स्वर्गीय कैलासबापू ढोरे यांनी या ठिकाणी रस्ते, ड्रेनेज, पाणी, अंडरग्राऊंड लाईट ह्या सगळ्या सुविधा देण्याचा ह्या नागरिकांना प्रयत्न केला. आणि आमच्यासारख्या साध्या सामान्य घरात जन्मलेल्या कार्यकर्त्याला खरं तर बापूंच्यामुळं मान सन्मान मिळत गेला. आणि ह्या मान सन्मानाच्या माध्यमातूनच खरं तर आम्हाला वाटलं नव्हतं स्वप्नात की आम्ही कधीतरी ग्रामपंचायत सदस्य हो, नगरसेवक ही स्वप्नसुद्धा आमच्या वाटलं नव्हतं. पण आदरणीय बापूंनी खरं तर आम्हाला या भागात आम्हाला फिरवून म्हणा त्यांच्या माध्यमातून आम्हाला न्याय दिला. आणि त्याच ह्याच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून खरं तर गणेश आबांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. खरं तर सांगायची गोष्ट म्हणजे ती जागा ओपनची होती सचिन भाऊ. आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या ओबीसीच्या कार्यकर्त्याला तिथं आबांच्या माध्यमातून संधी मिळाली. आणि त्या संधीचं खरं तर सगळ्यांच्या माध्यमातून सगळेच कार्यकर्ते, मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील, आबांचे कार्यकर्ते असतील, ताईंचे कार्यकर्ते असतील. आणि बापूंना एक श्रद्धांजली म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या भागातून न्याय देण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. या भागातील जी लोकांच्या अपेक्षा असतील त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या भागातील ड्रेनेज थोड्या खराब झालेल्या आहेत, पूर्वी 20 वर्षापूर्वी झालेले आहेत, आता खरं तर ते खराब झालेले आहेत भाऊ. तर आपण या नगर परिषदेच्या माध्यमातून नवीन ड्रेनेज लाईन करू. पाण्याच्या पाईपलाईन पूर्ण झाल्यात, 10% राहिले असतील त्या पण आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि गंगानगरचा कायापालट करून बापूंना या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहू. सर्व जनतेचं या ठिकाणी मनापासून 1, 2, 3 आणि 4 सर्व वार्डाचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ताई, विकासाचा गुलाल उधळलेला आहे, मात्र विकास कामे पहिल्या टप्प्यामध्ये कोणती केली जातील, ते 3 महत्त्वाची विकास कामे काय असतील त्याबद्दल काय सांगा? पहिलं महत्त्वाचं विकास काम आहे की ड्रेनेज लाईन. ही ड्रेनेज लाईन बापूंनी 2004-05च्या दरम्यान बापूंनी ती केलेली आहे. त्यावेळेसची लोकसंख्या आणि आत्ताच्या लोकसंख्येत खूप मोठा डिफरन्स पडलेला आहे. त्यामुळे आता ड्रेनेज लाईन लहान पडलेली आहे. तर ती ड्रेनेज लाईन आपण कशी मोठी करता येईल, म्हणजे 12 इंची कशी करता येईल, याचा प्रयत्न आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून करूया. दुसरं, आणि कुठे पाण्याचं थोडंसं पाईपलाईन आमच्या टाकायच्या राहिलेल्या आहेत त्या आम्ही टाकण्याचा प्रयत्न करूया. आणि बाकी जी छोटी मोठी कामं आहेत ती निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून आबांच्या माध्यमातून, आमच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एकजुटीने आम्ही ही सर्व कामं करू असे मी सांगते मनापासून. निश्चित खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वार्ड क्रमांक 1, 2, 3, 4 अशा प्रत्येक वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नियुक्त केलेले जे अधिकृत उमेदवार होते, या उमेदवारांचा विजय जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जनतेने ठेवलेल्या विश्वासाला आम्ही कधी कुठं तडा पडू देणार नाही असं या ठिकाणच्या उमेदवारांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाही दिलेलं आहे. बापूंनी दिलेलं नियोजन आणि बापूंचं स्वप्न आम्ही देखील पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असे या भागातले उमेदवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद.